नमस्कार भावांनो बहिणींनो, मस्त तुमच्या ताईनं मुंगाची डाळ बनवली, मोकळी डाळ, आणि थोडीशी भेंडी बनवली. आणि दाजीसाठी आता भरीत बनवायचंय. तर आता भरीत बनवायचंय मला. भैयाचं जेवण झालंय. आज अंडे संपेल होते तर आज काय भैयाला अंडे नव्हते. आणि असं पण आज भैयाचं त्याला जेव वाटाना. आज म्हणतोय मम्मी इच्छा नाही, आज त्याचं डोकं दुखायला लागले, लय थंडी आहे. त्याला मी सांगते जर्किन घालून जाय, नाही तर हुडी घालून जाय, काही नाही. थंडीचं ते म्हणतोय नको नको नको, म्हणजे शाळेच्या कपड्यावर असते ते म्हणतोय मम्मी मला काय घालून नाही जा वाटत. आणि सकाळची थंडी मग सांगूच नका किती थंडी आहे, लय थंडी आहे लगे, एवढी थंडी आहे. मग लेकरायला आता मी यायला हेडो काढते आणि वांगे पण भाजते. आता 1 वाजलाय, आता 1 वाजण्यातच आता येतेच ते. तसे नाश्ता करून गेले सकाळी, थोडीशी खारी खाल्ली आणि पोहे खाऊन गेलेत. म्हणजे लय म्हणजे आज 5 वाजताच केलते ते, डबल नाश्ता करायला आलते घरी. मुंगाची डाळ आवडत नाही त्याला. आज खारी भेंडी बनवली मी. आपल्याला आणावं लागती वांगे भाजायला जाळी. आता वांगे भाजा, आता हे मी अशी भाजायला लागली. आता काय करावं लागल, जाळी ऑनलाईन मागवीन, नाहीतर मग घेऊन यावं लागेल. तसंच करावं लागेल आता. मग ती आता जाळी आणावंच लागेल. आता वांगे भाजून घ्यावं म्हणलं. सकाळची घाई सांगूच नका, लय घाई राहती सकाळची, लय घाई राहती. वाटते कधी कामं होते असंच होते. ते कालचे वांगे घेते, ते वांगे भाजावं म्हणलं, भाजून ठेवते. मग टेन्शन नाही राहते. लय काटे टोचतेत काटे लगे. आता मला काटा लागलाय वांग भाजताना, तसंच होतंय ते. लय काटाळ वांगे आहेत. आज तुमच्या ताईला लय कपडे धुवावं लागलेत लगे, कपडे वाळू घातेलेत. बाहेर म्हणजे जास्त एवढं काहून काढत नाही मी. इथं लय गाणे चालू असतात. हे पण निवांत वातावरण, मस्त शांत वातावरण. बरेच दिवस झाले तुम्हाला बाहेरचं दाखवलं नव्हतं. कोणीच नाही आता गल्लीमध्ये खाली. इकडं बाल्कनीत हेडो काढा वाटतोय मला मस्त. इथं पण लय गाणे चालू असतात. ब्लँकेट धुतले पणगावरचं, त्याच्यामुळं वाळू घातेली. आणि ब्लँकेट याच्यासाठी टाकते मी तिथं, थोडीशी ती पोरगी पागलसारखी करती लय दिवसभर. मग आपण बाल्कनीत गेलो तर लय आवाज देते. मग त्याच्यामुळं मग मी ते दरवाजा तिथं काही ना काही टाकूनच ठेवते. म्हणजे लय आवाज देते ती. बाहेर गेलं म्हणजे आवाजामागं आवाज. मग त्याच्यामुळं मग मी जास्त करून ते तिथं काही ना काही टाकूनच ठेवते. बाल्कनीत काय घ्यायला गेलं तर लय आरडती ती. मावशी मावशी, माशी माशी. गुजरातीत मावशीला माशी म्हणतात. माशी माशी करते. त्याच्यामुळं आता वांग भाजत आलंय आपलं. दाजीपुरतीच भाजायचे, जास्त काय वांगे भाजायचे नाही. आणि आज घरी आले नाश्ता करायला, मग जास्त कामं लांबतात. डोक्याला मेहंदी लावून दे, हे लावून दे, ते लावून दे, मग कामच लांबून जातात आपले. मोकळी मुंगाची डाळ बनवली होती, थोडंसं ताक पोळवलं, मग भैया काय आला नाही. हे पा डाळ बनवली, डाळ मगनी डाळ. हा, मला हरसुलन मला मुंगाची डाळ आवडती, पण तुमच्या दाजीला नाही आवडत जास्त करून मुंगाची डाळ. ते त्याचं नकोच असतंय, नको 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 असं करतात ते. मुंगाची डाळ नाही आवडत त्याला, जास्त करून उडदाची डाळ. आता दळायला जायचं होतं मला, पण मी भैयाची वाट पाहिली. म्हणलं नाश्ता करून जाईन शाळेतून भैया, मग मी दळायला जाईन. पण आज भैया आलाच नाही. आणि मग संध्याकाळच्या टायमाला लय गर्दी असते. आज 5 वाजता दळायला जाणं आहे. आता
तसं आहे 2-1 किलो पीठ असं डब्यात, पण मग मी लवकर दळून आणते. लगेच मग खरडून डब्यातलं पीठ झालं तर करमत नाही. आणि सकाळची घाई, मग भैया नाश्ता करायला येतोय त्याची वाट पाहिली लय वाट पाहिली भैयाची. आणि भैया काय नाश्ता करायला आलाच नाही. काहून नाही आला तर म्हणे मग तिकडेच मित्रासोबत गेलतो मम्मी मी. आणि मी घरीच वाट पाहत बसले. पोहे बनवले, ताक पोळवलं, त्याला जे आवडते नाश्त्याला ते. मग तो नाही आला. मनावर लेकराच्या, काहून नाही आला भैया, काहून नाही आला तर म्हणे मम्मी मी कटाच केला म्हणे घरी यायचा, मग नाही आलो म्हणे. असा करतोय हरसू भैया. आता आराम सुरू आहे भैयाचा, निवांत. आज मी थोडीशी खिचडी खाल्ली होती, तर आता मला जेवण करायचं पण नाही. आता दाजीसाठीच वांगे भाजून ठेवणार. आणि मी आता खिचडी खाल्ली आणि थोडीशी तिळाची कोण खाल्ली होती, तर आता मला जेवायचं नाही. आता दाजी बोलू लागले म्हणे गोड किती खाती, तू नाही सांगितले डॉक्टरनं तरी गोड गोड खाती. म्हणलं आता मग काय दुखायचं राहिलंय, म्हणलं तुम्हाला तर माहिती मी गोड खाल्ल्याशिवाय राहते का. आता मला बरं वाटलंय, म्हणलं खाऊ द्या. तर म्हणे गोड खा जाऊ नको, गोड खा जाऊ नको बोलू लागले. पण मला गोड लय आवडते. तर म्हणे काहून एवढं गोड खाती, म्हणे डॉक्टरनं नाही सांगितले तरी पण गोड खाणं का जरुरी शे का, असं तसं सुरू होतं बोलणं. म्हणलं खाऊ द्या म्हणलं. चला भावांनो बहिणींनो, आपला व्हिडिओ मोठा होईल. कसे वाटते व्हिडिओ तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आपल्या चॅनलला सपोर्ट करा. चॅनलला आपल्या आता सपोर्टची जरूर दिलं आहे. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.